मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घेतली 13.5 इंच. घडी घ्यायची आहे 9.5 इंचाची. त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपला बॉक्स तयार झाला की आपल्याला कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर असं मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची कमी जास्त करू शकता. 2.25 इंच गळा रुंदी घेऊन हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बॉक्स तयार झाला की इथे आपल्याला मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा हाताने बरोबर फिरवून मटका गळ्याचा आकार आपल्याला पूर्ण करायचा आहे. मुंड्याचा आकार घ्यायचा कट करून, त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची, बंद बाजू अशी बंद बाजूकडे करून एक पदर ओपन करायचा, पिन लावून घ्यायची. नंतर जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच असा कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची, पिन काढायची, पुन्हा त्या कॅनव्हासला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा तो आकार असा उमटवून घ्यायचा आहे. आकार पूर्ण झाला की आपल्याला रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे. अगदी छान असा आपला आकार तयार होतो. नंतर घ्यायचं ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंढ्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण कट केलेलं कॅनव्हास घेऊन सेंटरला सेंटर लावायचा, पिन लावून घ्यायची. खाली सुद्धा व्यवस्थित सेंटर बघून तिथे सुद्धा पिन लावायची आणि जी रेषा मारली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. शिलाई मारताना अगदी व्यवस्थित मारायची आहे. जसा आकार दिला तशीच शिलाई मारायची, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. पिन काढायची आणि मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. आता छोटे छोटे कट असे पूर्ण गळ्यावरती मारायचे, म्हणजे आपल्याला अस्तर आणि कॅनव्हास वळवायला मदत होते आणि परफेक्ट आपल्या गळ्याचा आकार तयार होतो. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला हे मध्ये फोल्ड करायचं आणि वरतून छान अशी दाबटीप द्यायची. दाबटीप देताना कुठेही घाई करायची नाही, बोटाने अगदी व्यवस्थित करून आणि मगच ही दाबटीप आपल्याला पूर्ण करायची. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळेल. आणि आपल्या रोजच्या व्हिडिओ खाली ना छान अशी कमेंटसुद्धा करायची मैत्रिणींनो. कपड्याला पलटी करून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे अगदी छान असा हाताने पकडून आणि आपल्याला अस्तर जॉईंट करायचं, म्हणजे कुठे फुगा वगैरे पडत नाही. उरलेला कपडा घ्यायचा आहे कट करून. सगळीकडनं जितकं बाहेर दिसतं आपल्याला अस्तर ते तितकं सगळं कट करून घ्यायचं आहे. लगेच आता आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. त्यासाठी ते पॉईंट टाकायचा. खाली 1/2 इंच वरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. पट्टी घ्यायची, पट्टी आपल्याला कमरेला लावायची, म्हणून त्या पट्टीला असं एका बाजूने फोल्ड करायचं आणि ती आपल्याला इथे अशी ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. छान असा आपला मागचा भाग तयार झाला. आता कॉन्ट्रास्ट कपडा आपण घेतलं, साधारण 2.5 इंच रुंदीच्या ह्या 2 पट्ट्या आपण घेतल्या. त्याला एकावर एक ठेवून अशी शिलाई मारायची बघा ह्याप्रमाणे, आणि त्याचे 2 तुकडे आपण केले. नंतर 2 तुकडे केल्यानंतर हे बघा ह्याप्रमाणे याला फोल्ड करायचं आणि इकडनं असं करून पुन्हा इकडनं, म्हणजे दोघंही कोपरे आपल्याला हे फोल्ड करायचे. ते 2दा करायचे. छान अशी डिझाईन आणि नवीन पद्धतीची आपण ही डिझाईन आज बनवली. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघू शकता ही दुसरीसुद्धा डिझाईन आपण त्याचप्रमाणे बनवून घेतली आणि अशी डिझाईन आपल्याला आणखी बनवून घ्यायची. शिलाईच्या बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे. बघू शकता अगदी सुंदर डिझाईन आपली तयार आहे.
ती डिझाईन आपल्याला आता ह्या गळ्यावरती लावून घ्यायची. साधारण गळ्यापासून पाव इंच अंतर सोडायचं आणि ही डिझाईन आपल्याला पूर्ण गळ्यावरती छानपैकी लावून घ्यायची. त्याच्यावरती सुंदर अशी लेस आपल्याला लावायची. तुम्ही इथे कोणतीही लेस वापरू शकता किंवा कपड्याची पायपिंग करून आणि ती म्हणजे जी नॉड आपण बनवतो कपड्याची ती सुद्धा इथे तुम्ही लावू शकता. मी सुंदर अशी इथे लेस लावलेली आहे. लेसला डबल शिलाई आपल्याला टाकायची आहे. पहिले एक बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घेतली की लेसच्या दुसऱ्या कडेने सुद्धा शिलाई मारायची, म्हणजे लेसची फिनिशिंग छान येते. इथे कंबरेला सुद्धा आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला सुंदर लटकन बनवायचे. त्याच्यासाठी 2 चौकोनी तुकडे आपण घेतले आणि जी डिझाईन आपण गळ्याला लावली तीच आपण इथे अशी तिरप्या याच्यामध्ये लावून घ्यायची. बघा, कोपरा ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत असे 4 आपण ते पाकळ्या लावून घेतल्या. वरतून कपडा फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची. परत पुन्हा ओपन करून तो त्रिकोण पूर्ण बाजूने शिवून घ्यायचा. जी गळ्यावरती लेस लावली तीच इथे आपण लावून घेणार आहे. आणि आता आपल्याला इथे नॉड ठेवून त्याला असं शिलाई मारून घ्यायची आणि सुंदर असं लटकन आपलं अगदी कमी वेळात तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा असं लटकन बनवून बघा, खूप सुंदर दिसतं हे लटकन. बघा किती छान असं लटकन आपलं तयार झालं आहे. दुसरंही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. बघा, ह्याप्रमाणे आपलं दुसरंही लटकन तयार झालेलं आहे. गळ्याला वरतून 2.5 इंच मोजायचं आपण आणि आपले दोघंही नॉड आहे ना आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे आणि सुंदर असा आपला गळ्याचा फायनल लुक आपल्याला बघायचा आहे. बघा, आता आपण ही नॉड बांधून आणि आपली डिझाईन कशी झाली ते बघूया. आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही मैत्रिणींनो. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. कसं वाटलं आपला आजचा व्हिडिओ? अगदी छान आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ रोज बघत जा. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.